जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या वंदना मगरे यांची तर उपमहापौरपदी भाजपाचे राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली आहे. जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक पार पडली. त्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी प्रशासनानं कार्यक्रम जाहीर केला होता. महापौर आणि उपमहापौर पदाची 9 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार होती, तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. त्यानुसार महापौर पदासाठी वंदना मगरे तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांच्याशिवाय कोणाचंही नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्यानं दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला. दरम्यान ज्या पद्धतीनं आम्हाला जालना महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळालं, त्याच पद्धतीनं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही बहुमत मिळेल असा विश्वास यावेळी भाजपा नेते तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे. सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं. 41 नगरसेवक आमचे निवडून आले. अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे. महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला. उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला. आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे. निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघंही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे. भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचे नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचा विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे. ओके.